अटक झाला, 5 अटक होतील, पण जिम्मेदारीने सांगतो की कुणालाही अटक झालेली नाही. आदरणीय आमच्या ज्ञानेश्वरीताई असतील, त्यांचं कुटुंब असेल, किंवा महादेवजी गित्ते यांचं कुटुंब असेल, आमचे संतोष अण्णांचे बंधू आदरणीय धनंजय देशमुख असतील, सर्वांच्या समक्ष आज बैठक बोलवली. आदरणीय दादा, मी तुमचं पहिल्यांदा आभार मानणार आहे. जिथं अन्याय होतो तिथं आदरणीय मनोज दादा असतात. या नेतृत्वाला एका समाजाच्या चौकटीत न ठेवता आज दादा तुम्ही सिद्ध करून दिलं की तुम्ही सर्व जाती धर्मासाठी आम्ही लढतो आहोत. ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी तर तुम्ही लढताच आहात, त्याच्या हक्काने न्यायासाठी, पण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी तुम्ही लढतात. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत रास्त आहोत हे सांगायसाठीच आम्ही आज इथे आलेलो आहोत. माननीय दोन्ही आमदार असतील, मी असेल, बाकी सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष आहेत, सर्व आमच्या महिला भगिनी पण आहेत, सर्वांची साथ, सर्व जाती धर्माच्या सर्व जनतेची साथ तुमच्या आवाजाला ओ देऊन इथं आलेली आहे. मला एकच सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून एवढा अन्याय अत्याचार वाढला. याच्यावर आवाज उठवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते पहिल्यांदा तुम्ही केलं. आणि तुमच्या माध्यमातून आमचे सारखे जी लोकप्रतिनिधी झाले, हो मी रास्त सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानेच आम्ही निवडून आलो. म्हणजे मी काही त्याच्यामुळे त्याला काय चुरून लपून नाही, कुणी काही म्हणलं तरी. पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे, सामाजिक लढाई ही सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे. पण न्यायाची लढाई लढण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष इथे लढताय, त्याच्यामुळे तुमचं खरोखर आभार केलं पाहिजे. हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून दादा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. या बीड जिल्ह्यासाठी तुम्ही अहोरात्र तुमचे प्रयत्न करताय आणि बीड जिल्ह्याच्या न्यायासाठी झटताय, समाजासाठी काम करताय. आज ही आमची भगिनी गेली 30 महिने झालं न्याय मागते. काय झालं? या भगिनीच्या आवाजाला कुणी लोक केलं? लोकप्रतिनिधी नाहीत तिथं. तिथल्या लोकप्रतिनिधीला कधी वाटलं नाही की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी, त्यांची काय मागणी आहे, या मागणीचा कधी विचार करावा. बघा, आपण आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत, लष्कर-ए-तैयबा, त्याच्यापेक्षाही भयानक संघटना कुठं आहे तर ती परळीमध्ये आहे. आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका, माझ्या जातीला बदनाम करू नका. वा काय इतकी नौटंकी. संगीत दिभोळे असेल, किशोर फड असेल की आज ते सगळे 40 मर्डर्स आणि खून परळीत झाले, त्याची नोंद सुद्धा नाही. फक्त 4 खून उघडकीस आले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्वानं. नाही तर हे तरी कुठे काय होतं हे सुद्धा नाही, उघडच येत नाही. पण पोलीस यंत्रणा काय करते हे आपण सर्वजण म्हणतो. पण मला एक म्हणायचंय, विरोधी पक्षाचा खासदार म्हणून हे दादा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते काय करतात? बीड जिल्ह्यासाठी तुम्हाला न्याय द्यायचा. आज आमचा महादेव गित्ते नावाचा जो कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता खोटा गुळ काढतो तो जेलमध्ये. बापू आंधळे, महादेव गित्ते ही दोघं मित्रच, आणि बबनभाऊ गित्ते यांचे सर्वजण समर्थक होते. त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं, त्यांचा वाद लावायचा आणि ह्यानेच सगळ्यांना मारायचं, खोटे केसेस करायच्या, अशा पद्धतीचा प्रकार सुद्धा झालाय. तो पोलीस यंत्रणेला हे सर्व कळत नाही. आता बाळा बांगरचं तुम्ही कौतुकच करणार आहे. ती खरोखर इतकं उघडपणे बोलतोय, एवढं सगळं मांडतोय. मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगावं वाटत नाही की याचा एकदा तपास करा? ते तर आता मला तरी सांगितलं तुम्ही स्टेटमेंट घेऊन आलं, म्हणजे जर त्याचा जॉब घेतलाय तर या जॉबावर सुद्धा काही तपास होत नाही. मग काल एक घोषणा केली जाते की SITची नेमणूक केली. SITची नेमणूक केली, त्याची ऑर्डर नुसतं काही खरं नाही. मी संत देशमुखच्या प्रकरणात बघितलं, आम्ही सांगितलं, म्हणजे आता मी स्वतः धनंजयने सांगितलेले सुद्धा नावं किंवा कुणी सांगितलं ते नावं येते का असं नाही. शेवटच्या सरळ नाव बदलायचं तर दुसरे नाव येते. दादा जरा लक्ष करा, आमचा मित्र एक आहे तिथे घेऊन जायला, पण ती पुन्हा काय होतं माहित नाही. त्याच्यामुळे तरी एकदा ती नावत असाल तशी आले पाहिजेत, ह्याची सुद्धा काळजी. आज जर सगळ्या कुटुंबाला मागणी केली, सर्व माध्यमाच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे गृहमंत्री महोदयांना, जर या कुटुंबाने मागणी केली, आदरणीय दादांनी तुम्हाला त्याच्यात सांगितलंय, तर तुम्ही पंकज कुमार त्यांचं नाव प्रमुख
सुद्धा बीड जिल्ह्याच्या वतीनं माझी सुद्धा मागणी आहे आणि मला वाटतं त्यासाठी प्रमुख म्हणून जर ते आले तर दूध का दुधावर पाणी का पाणी होईल. बीड जिल्ह्यातलं सगळंच काही उघडं पडेल. माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं आहे, हे एक कुटुंब नाही, जेवढे प्रकरण उघडीक झाले तेवढ्या प्रकरणाची शहानिशा झाली पाहिजे आणि शहानिशा होऊन त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आता बरेच जण बोलताना बोलले की अटक झाला, 5 अटक होतील, पण जिम्मेदारीने सांगतो की कुणालाही अटक झालेली नाही, एकालाही अटक झालेली नाही. कुणीतरी खोटी बातमी मीडियाला चढवतंय जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला घुमजाम करायचंय, घुमराम करायचंय ही पद्धत आहे. एकालाही अटक झाली नाही. आता कुणीतरी मला वाटतं आता नाव घेऊन कुणाचं झालं अटक, 2-4 अटक झाले, काही अटक झाली नाही. अरे पोलीस यंत्रणा गेंड्याचं कातं पांघरलेली यंत्रणा आहे. परळीमध्ये बसवलेली जागा तेच लोक किती बोलतात. जोपर्यंत बीड जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशनमध्ये जे भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत, एसपी साहेब चांगलं काम करतात म्हणून चांगलं होत नाही, कलेक्टर एक चांगला केला म्हणून चांगलं होत नाही, त्याला जर खालची जी मेलेली यंत्रणा आहे ती बदलत नाही तोपर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही. कारण आमच्या एसपी साहेबांना वाटतं माझे सपोर्टर म्हणजे त्यांचे जी कुणी असतील, डीवायएसपी असेल किंवा एसपी पीआय असेल किंवा पीएसआय असेल, हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा चालते. पण हे तुम्हाला सांगताना एसपी साहेब खोटं सांगतात आणि करताना दारात रात्रंदिवस जाऊन पुढाऱ्यांच्या बसतात, अशी यंत्रणा आहे. परळीचे एवढे अधिकाऱ्यांची नावं 50 आंदोलनात सांगितले तरी एक बदलला नाही. हे क्रायटेरिया पोलीस यंत्रणेला कुठलाही क्रायटेरिया नाहीये. 1 वर्षात नाही 1 महिन्यात बदलला जाऊ शकतो. माझ्या केजला जे पीआय आला होता आता आमच्या देशमुखांच्या प्रकरणाच्या नंतर 6 महिन्यात बदलला. बाकी परळीतले का बदलत नाही? बाकी जिथे मालदार पदावर बसले तर जे काही कोण जो परळीमधला तुमचा जो कोणी अधिकारी असेल परळीच्या हद्दीमध्ये जेवढे पोलीस त्याचे अधिकारी बदलत नाही तोपर्यंत ही थांबणार नाही. आज सुद्धा काही टोळी नदी गेली पण शांत वाटते तुम्हाला? सगळ्यांनी सांगतात आमच्या लुगडे महाराजांना बोलले, महाराज शांत आहे का? हा, आज सुद्धा ह्यांची दहशत आणि टोळी बाहेरच आहे. ती जेलमधून चालवले दादा, जेलमधून रिमोट कंट्रोलून चालवत आहेत. जेलमध्ये आमच्या ते महादेव तेच मारतायत, त्याला मारलं म्हणून करतायत. आणि जो मुली आलेला माणूस जेलमध्ये त्याला घेऊन जात आहे आणि जुना माणूस त्याला हरसुला पाठवलं जात आहे. काय कारण आहे? याचं कारण एकच आहे, यांना इथं सुविधा यांना पुरवायच्यात, या सर्व गोष्टी असल्यामुळे इथं ठेवलं जात आहे. त्याच्यामुळे माझी सर्व येता आलेल्या सर्वांच्या वतीने दादा तुम्हाला विनंती, तुम्ही जो बी काही आदेश देताल तो बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून, तुमचा एक खासदार म्हणून मी 100% पाळणार आणि आम्ही तुमच्या सोबत आहे. एवढंच नाही तर परवाच्या दिवशीच माझ्या नेते आदरणीय सुप्रियाताई देशाच्या सर्वोच्च सभागृहात ते म्हणतात मी बोलणार आहे, तुझा जरी विषय असला तरी त्या स्वतः बोलल्या. ज्यावेळेस संतोषांना देशमुखच्या प्रकरणामध्ये मी स्वतः बोललो, आज ताई म्हणला मी बोलणार आहे, तूच नाही तर पक्ष सुद्धा या प्रकरणात सोबत आहे. अशा पद्धतीने ताई सांगितलं तो एकटा नाही, आम्ही सर्वजण आमचा पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या प्रकरणात सोबत आहोत आणि 100% न्यायाधीशाला न्याय देण्यासाठी सर्व पक्षाचे लोक इथं आहेत, ते सर्व सोबत आहेत असं मला वाटतंय. त्याच्यामुळे दादा तुम्ही जो आदेश द्याल, जो काही सांगाल त्याच्यामध्ये या आंदोलनात आम्ही बरोबर राहू आणि आदरणीय आमच्या ताईला न्याय देऊ. महादेवजी मुंडे यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. एवढंच वाईट कृत्य करतायत. ज्या संतोष अण्णांचे फोटो बघितले त्याच पद्धतीने तुम्ही महादेवजी मुंडेंचे पण बघितले असतील, ज्या काही लोकांनी बघितले. बघा, मांसाचा एक तुकडा काढला जातो, किती वाईट आहे, किती क्रूरतेने हत्या केली जाते. त्या तुमच्या विडंबना सुद्धा या पार्थवाची झालेली आहे आणि या सजा सुद्धा गुन्हा म्हणजे असे अनेक गोष्टी आहेत त्यांच्या. म्हणजे जर किती मोठा डान, अरे एक आवाज दिला तर पळून जात होता, फक्त जिभेतच ताकद होती. आता मी सगळं बरोबर मला माहित आहे सगळं, पण ठीक आहे आता जाऊ देत, काय विषयच नाही. पण या गोष्टी बाळा बांगरच्या जॉबवर तरी त्या गोष्टीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे. एसपी साहेब सुद्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करीत असाल, न्यायाची भूमिका घेत असाल तर आमच्या ज्ञानेश्वरीला तुम्ही न्याय द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.